नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मऊ लुसलुशीत जाळीदार अशी आंबोळी कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आंबोळी बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। रेशनिंगचे तांदूळ तुम्ही वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारचे वापरले जाते। माझ्याकडे रेशनिंगचे होते, मी ते 2 वाटी घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही आपण स्वच्छ धुवून घेऊया। आणि त्याच्यामध्ये बुडेपर्यंत पाणी ओतून 6 ते 7 तास भिजत ठेवूया। 6 ते 7 तास झालेले आहेत। आता आपण हे मिक्सरला बारीक फाईन पेस्ट ह्याची करून घेऊया। हे बघा, पिठाची अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे रात्रभर आपण फॉर्मेट करायला ठेवून देऊया। हे बघा, 12 ते 13 तास झालेले आहेत आणि पीठ पण आपलं मस्त फॉर्मेट झालेलं आहे। बघा, छान जाळी सुटलेली आहे, त्याला मस्त आपलं पीठ फॉर्मेट झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात मीठ चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याच्या छान जाळीदार आंबोळ्या तयार करून घेऊया। आंबोळी करण्यासाठी आपण तव्यावरती जाडसर असं मिक्स फिरवून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे 2 मिनिटं थांबून हे बघा छान जाळी सुटलेली आहे। आता आपण ह्याला पलटी मारूया। दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं। मस्त आपली आंबोळी तयार झाली। बघा, किती मऊ लुसलुशीत अशी आपली ही आंबोळी तयार झाली आहे। तुम्ही भाजी बरोबर, चटणी बरोबर, कशाबरोबरही सर्व करू शकता। खायला खूप छान लागते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।